काय ना की जोपर्यंत लग्न झालेला माणूस समोरच्या व्यक्तीला काही काही संकेत देत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्याच्या प्रेमात नाही पडत. आणि अर्थातच मी असा कोणताही संकेत दिलेला नाही आणि देणारही नाही. त्यामुळे चित्राच्या बाबतीत तू जे काही म्हणतेस ना त्यावरून इनडायरेक्टली तू माझ्यावरच संशय घेते. वेडा आहेस की काय? आता खरं तर मी तुझ्या रागवलं पाहिजे. माझ्यावर? हो, कशासाठी? कारण तू माझ्या बोलण्याचा अत्यंत चुकीचा अर्थ घेतोय. तुला असं कसं काय वाटलं की मी अशा दृष्टीने याचा विचार करते? तुझ्यावर संशय घेण्याचा प्रश्नच येत नाही. तू म्हणतोस त्याप्रमाणे तुझ्याकडून तर संकेत जात नाहीतच, पण समोरून आलेलेही तुला कळत नाही. इतका तू गोड आणि वेडपट आहेस. तुला नक्की काय म्हणायचं यार? मला प्लीज नीट सांग. थँक गॉड तू माझं नीट ऐकायला तयार झाला. हे पण खरंच नीट ऐका. अर्धवट ऐकशील तर पुन्हा काहीतरी चुकीचा समज करून घेशील. बरं बाबा बोल. एक मुलगा आणि मुलगी यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत एक नैसर्गिक फरक नक्कीच असतो. एक स्त्री म्हणून, तुझी बायको म्हणून एक गोष्ट मला ताबडतोब कळते. कोणती? एखादी तिसरी मुलगी तुझ्याकडे कोणत्या नजरेनं बघते. बायकांना वेगळे डोळे असतात का? डोळे तेच असतात पण दृष्टी वेगळी असते. नाही नाही नाही, म्हणजे असेल तशी बायकांना वेगळी दृष्टी, पण त्या दृष्टीतून तुला जे काही दिसतंय ना ती निव्वळ तुझी कल्पना आहे. मी तुला काल म्हणालो ना की अतिप्रेमापोटी सगळं जगच आपल्या नवऱ्याच्या प्रेमात पडतं असं तुला वाटतंय. तेच खरं. मेघना तुला जे वाटतं ना तसं काही नाही आहे. माझ्या बाजूने तर नाहीच नाही, पण चित्राच्या बाजूने पण शक्य नाही आहे. मनोज बरोबर तिचं कितीही भांडण झालं असलं तरी ती मनोजवर खूप प्रेम करते. आणि जितकं मला माहिती तितकंच तुलाही माहिती आहे ना? हो माहितीये. खरंच तिचं मनोजवर खूप प्रेम, पण तरीही ती तुझ्या प्रेमात पडली. मेघना हो. नो वे, हे शक्यच नाही. नाही, बऱ्याचदा बऱ्यापैकी तुझं बोलणं बरोबर असतं, पण यावेळेस नाही. माधव मिजाइल इस बार आप गलत हो. आदित्य प्लीज हसण्यावरी नेऊ नकोस. अगं हसण्यावरी नेण्यासारखंच आहे हे. चला आज जाऊ आपण. चल 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 चल. अरे अभ्यास करायचा आपल्याला, भरपूर अभ्यास आहे अजून. ते मी करेन, पण तू तो करायचाच आहे आपल्याला. तू काय चल करतोयस चल माझं? चल चल चल. काय रे, तू कधीतरी सिरियसली घे मला. काय ग चित्रा, काय करतेस? काही नाही हो, कपड्यांच्या घड्या घालते. बोला ना. हे घे, तुझा एक्झिबिशन मधला प्रॉफिटचा शेअर. म्हणजे तुम्ही मला पैसे देताय? अगं वेडाबाई, एक्झिबिशनचं प्रॉफिट म्हणून आपल्याला पैसेच मिळतात. तसं नाही हो, पण तुम्ही ते मला का देताय? माझा काय हक्क आहे त्यावर? अगं अशी काय करतेस? हे तुझ्या हक्काचे पैसे आहेत. मला माहितीये चित्रा, तुला मदत म्हणून किंवा दया म्हणून दिलेले पैसे अजिबात आवडणार नाहीत, पण हे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत. तसं नाही हो विजयाताई, पण आधीच तुम्ही सगळे इतकं करताय माझ्यासाठी, आणि आता तरी या प्रॉफिट मध्ये मी माझा शेअर घेऊ? मला नाही पटत आहे. अगं अशी काय करतेस चित्रा? समज तू जर मला एक्झिबिशन मध्ये मदत केली नसतीस तर मला बाहेरून दुसऱ्या कोणाला तरी घ्यायलाच लागलं असतं मदतीला, आणि त्यांना पैसे द्यायलाच लागले असते की नाही. तेच पैसे मी तुला देतेय, कळलं? पण म्हणजे तुम्ही मला बाहेरची कोणीतरी समजता का? विडाबाई, असं नाहीये ग. हे बघ, काय ना, बाहेरचे असो किंवा घरातले असो, ज्यांनी कोणी मदत केलेली असेल त्यांना त्यांचा प्रॉफिटचा शेअर द्यायलाच हवा की नाही. साधी गोष्ट आहे. आणि हा देसाईंच्या घरातला नियम आहे बरं का. आणि माझं खरं वाटत नसेल ना तर तू कुणालाही विचार आणि खात्री करून दे, कळलं?
सध्या माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ना त्यामुळे खूप परक्यासारखं वाटतं मला. म्हणून मी नको म्हणतेय पैसे. तुम्ही रागावू नका प्लीज. तू जर पैसे घेतले नाहीस ना तर मी रागावेन तुझ्या. घे बरं, हे तुझ्या कष्टाचे आणि हक्काचे पैसे आहेत. मनात अजिबात असं काही आणू नको. कळलं ना? आणि प्लीज टेन्शन नको. ओके? थँक्यू विजयाताई. येऊ मी? तू कर अभ्यास, मी अशीच बस. अरे वा, अगदी वेळेवर आणलायस हो चहा. थँक्यू. काय ग, तू नाही घेतस चहा? नाहीये ग, माझं झालाय. खरंच मस्त केलाय हो चहा. थँक्यू माई. बरं, तू बोललीस का आदित्यशी नोकरीच्या संदर्भात? नाही म्हणजे मीही नानांना सांगते आदित्यशी बोलायला. काय आहे, त्याच्याच ऑफिसमध्ये परत नोकरी मिळाली ना तर बरं होईल ना. कामाच्या ठिकाणी आपलं कोणतं ओळखीच असलं ना की बरं असतं. हो की नाही मेघना? अगं मी म्हंटल आदित्यच्याच ऑफिसमध्ये याला नोकरी मिळाली तर बरं होईल ना. त्याच्या नजरेसमोर राहील काय. पण माई, आपण जर इंटरनेटवर गेलो ना तर कदाचित याही पेक्षा चांगल्या नोकरीचा शोध लागेल. हो का? म्हणजे हवं तर मी मदत करेन चित्राला आणखी दुसरीकडे नोकरी शोधायला. हो, पण आता काही नाही. तुझी परीक्षा होऊ दे, मग काय ते बघू. तोपर्यंत नानांबरोबर बोलते मी आणि ते काय होतं ते बघूया. नाहीतर तुझं आहेच ना इंटरनेट का काय ते. हो. आणि एकदा तूही विषय काढ ना आदित्यकडे. त्याला म्हणून बघ जर याच्या नोकरीचं काही होतंय का त्याच्या ऑफिसमध्ये. काय काय ग चित्रा, तुला आवडेल ना? हो, तशी मीही बोलली आदित्यशी. रिक्वेस्ट केलीये मी त्याला. हो ना, मग प्रश्नच मिटला. माई मी आले. मेघना, चहा पिता पिता अभ्यास कर बघू एकीकडे. हॅलो. हॅलो आदित्य, HR मधून मी मधुसूदन बोलतोय. अरे हॅलो सर, कशी आठवण काढलीत? तू काही दिवसांपूर्वी चित्रा करंदीकर बद्दल बोलला होतास. हो हो. जितके दिवस ती मुलगी इथे होती तिचा परफॉर्मन्स चांगला होता. हा, तिने अनटाइमली रिझाईन केलं, पण कन्सिडर करू शकतो आपण. शिवाय महिन्यानंतर वॅकन्सी आहे, ते काम होऊन जाईल. थँक्यू सर. ओके, यू आर ऑलवेज वेलकम. चित्रा पुन्हा या ऑफिसमध्ये. पण मेघनाच्या म्हणण्याप्रमाणे मी तिला तुझ्याकडे एकटक पाहताना, तू आनंदी राहावस म्हणून धडपडताना, तू नसलास तर कासावीस होताना पाहिलंय. बाबाजी, बाबाजी, काय होणार बाबाजी? बाबाजी, बाबाजी, बाबाजी. अहो, सूप हवं होतं ना तुम्हाला? सूप आणलंय ते घ्या बघू. थांबा आधी तुम्ही. आधी जय हो करा, जय हो करा करा माझ्या. अहो पण अंगात ताकद नाही हो, माझा हात उचलता येत नाही मला. करा, जय हो करा. अहो मग राहू द्या ना. अपमान नाही करायचा बाबाजींचा. बाबाजी, बाबाजी जय हो, बाबाजी जय हो. जय हो. लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या. जय हो बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी. आता घेताय ना सूप? नाही हो, नकोय आता मला. अहो नको म्हणजे काय? हो, तुम्ही काहीच खाल्लं नाहीत तर ताकद राहील का तुम्हाला? आणि आजारी पडलात तर कसं होईल सांगा बघू.
अहो दुसरा कुठलाच विचार मनात येत नाही हो, फक्त एकच विचार सतवतोय हो मला बाबाजी. तो दाढीवाला त्या विचित्राला डिवोर्स देणार आणि ती विचित्रा बाबाजी देसाईवाडीच्या उरावर येऊन बसणार हो बाबाजी. अहो चिंता करून काही उपयोग आहे का? हे बघा माझं ऐका, आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत राहिलो ना सारखा की तसंच होतं. काय म्हणताय? अहो हो, जसं आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास करतो ना दिवस रात्र आणि ती घडते बघा, तसंच आहे. अहो तुमच्या लक्षात कसं येत नाहीये, तुम्ही मनोज चित्राला डिवोर्स देणारच हाच विचार तुम्ही दिवस रात्र करताय. अहो पण त्या दाढीवाल्यानी त्याच्या थोबाडातून सांगितलं ना तसं. मी सांगू द्या हो, पण तुम्ही अशी कल्पना करा की मनोज चित्राला डिवोर्स देणार नाहीये आणि त्यांचा संसार सुखाचा होणार आहे. मग बघा. जय हो माधवी, म्हणजे मग पर्यायाने मेघना आणि जावई बापूंचा संसारही सुखाचा होणार बाबाजी. मेघनाचा संसार सुखाचाच आहे. प्रयत्न करतो हो मी, तुम्ही म्हणताय म्हणून. हा बघा आता ना नक्की काहीतरी मार्ग निघेल. चला द्या द्या सूप द्या. तुम्ही हे सांगितलंच ना, आता मला कडकडीत भूक लागली हो. घ्या. लवकर द्या द्या द्या. पाचा मला हात वरती करता येत नाही ना. हम्म. जय हो बाबाजी. बाबाजी सूप पितो बाबाजी. बाबाजी सावकाश ना, गरम असेल. हळू फुंकर मारा आधी, गरम आहे. हा लवकर. हा हा. सतीश, बरं तुला सकाळी किती वाजता निघायचंय? अजून काही नक्की नाही का? कारण नवीनच आहे ना व्यवसाय, त्यामुळे काम पूर्ण फोर्स मध्ये सुरू झालंच नाही अजून. त्यामुळे जाण्या येण्याची वेळ काही नक्की नाहीये. शिवाय मुख्य भाग होता मी गुंतवणूक करण्याचा. अर्शू, मला नाही वाटत इतक्यात रुटीन वर्क सुरू होईल म्हणून. का ग, पण तू का विचारत होतीस? अरे नाही, म्हणजे तू निघायच्या आधी तुझं जेवण सगळं तयार करून ठेवणार होते, कारण मला जरा बाहेर जायचं होतं. अगं ठीक आहे, आणि मी अगदी निघालोच तरी 10:30-11च्या आधी निघणार नाही, त्यामुळे तू काळजी करू नकोस. बर. काय अर्शू, आता त्या व्यवसायात मी गुंतवणूक केली आहे. त्या व्यवसायाचा आवाका किंवा एकंदरीतच कामाची पद्धत शिकायला मला 2-3 महिने तरी नक्की लागतील. ते म्हणतात ना, काला अक्षर भैस बराबर, तशी सध्या माझी अवस्था आहे. सगळंच नवीन आहे. आणि सुहास अमितचा कितीही जवळचा मित्र असला तरी तो काही प्रत्येक गोष्ट स्वतःहून येऊन मला शिकवणार नाही ना. त्यामुळे मलाच इनिशिएटिव्ह घेऊन प्रत्येक गोष्ट शिकावी लागेल. आणि अर्शू, मी जर का त्याच्या कामात एकसारखं नाक खुपसलं तर त्याला कदाचित आवडणार देखील नाही ना. त्यामुळे मी आपला माझ्या पद्धतीनं थोडं लांब बसूनच सगळं शिकेन. तर सांगू का, मला यातलं काहीही कळत नाही, पण तू नवीन व्यवसाय चालू केलायस ना, त्यामुळे जरा मला ना उत्सुकताच आहे. नाही ग, मलाही उत्सुकता आहेच ना या व्यवसायातले खास खळगी जाणून घेण्याची. त्याशिवाय पकड कशी येईल माझी व्यवसायावर. आणि मुख्य म्हणजे माझा शेअर्सचा ओरिजिनल धंदा मी काही बंद केला नाहीये. हा, आता कॉन्सन्ट्रेशन थोडं कमी केलंय हे मात्र नक्की. या व्यवसायाचं रुटीन सुरू व्हायला थोडा वेळ लागेल, पण ते होईल हळूहळू. अर्जू, एक गोष्ट सांगू, एकंदरीतच या चेंजमुळे मला थोडीशी मानसिक शांती मिळाल्याचं जाणवतंय. मलाही. बस तेच महत्वाचं. आज काय जेवायला आदित्य नाही, मेघना नाही, त्याला उशीर झाला आज. हो ना. आणि अहो मेघना सुद्धा ना आली, संध्याकाळी काहीतरी लाईटच खाऊन घेते. हं. रात्री हो जेवल्यावर झोप येते तिला, हम्म. अभ्यास राहतो मग बाजूला. नाही, ते बरोबर आहे. पोट हलकं असलं की मेंदू हलका राहतो, झोप येत नाही. आणि शेवटी अभ्यास असतो. म्हणजे आवडत्या लेखकाची कादंबरी वाचणं आणि आवडत्या विषयाचं पुस्तक वाचणं यात खूप फरक आहे ना. मला तर वाटतं जगातल्या 90% लोकांना अगदी आवडीच्या विषयाचं पुस्तकाचा अभ्यास करायचा म्हटलं ना की झोप येत असणार. हो ना. अशी माणसं फार कमी. ते अतिशय किचकट अभ्यासाचं पुस्तक कादंबरी सारखं वाचतायत. अर्थात अशीच माणसं पुढे शास्त्रज्ञ बिस्त्रज्ञ होतात म्हणा. त्यांचं त्यांनाच माहित रे बाबा.
नाही पण असो, अर्धपोटी राहून मेघना अभ्यास करते ना, हेही नसे थोडं की. हो, आणि मी सांगितलं हो तिला, निकाल लागला ना की तुझ्या योग्य अशी नोकरी बघ अगोदर. नाही तर तेवढ्या शिक्षणाचा उपयोग काय? डॉक्टरकीची डिग्री घ्यायची आणि शेवटी काय, लग्न झाल्यावर रांदावाडा उष्टी काढा. हे मात्र मला अजिबात आवडत नाही हो. हो, त्यापेक्षा रीतसर पाकशास्त्राचं शिक्षण घ्यावं ना. बरं, चित्राचं काय काय करायचंय तिचं? काय करायचं आता? नोकरी शोधते ती आता. नाही म्हणजे आदित्यशी बोलणं झालंय तिचं, त्याला सांगितलंय तिनं त्याच जागेवर पुन्हा नोकरी मिळते का बघ म्हणून. मी काय म्हणते, तुम्ही जरा बोला ना आदित्यशी. नाही म्हणजे त्याच्याच ऑफिसमध्ये नोकरी मिळाली तर उत्तम ना. मी त्याचं लक्ष राहील जरा. हा, मी बोलतो आदित्यशी. बर. बसा बसा चिरंजीव, बसा थोडा वेळ बापाजवळ. बघा, बापरे, चेहरा एकदम चिवित्र झालाय तुझा. कोणा स्वतःवर का इतर कोणावर? जाऊ दे रे, सोडून दे. जगात सगळ्या प्रकारची माणसं असतात, आपण काही करू शकत नाही. हो. तुला तो प्रसिद्ध विचार माहितीये का? विचार ना, कोणता ते? कोणता? नाही, मला कळतंय तुझं लक्ष नाहीये माझ्या बोलण्याकडे, पण बोल रे थोडा वेळ माझ्याशी. अरे कधी कधी विषयांतर पण बरं असतं विचार करताना. कोंडी एकदम फुटते. हा, तर विचार ऐक. तत्वज्ञ म्हणतो, जगात ज्या गोष्टी बदलू शकतात त्या बदलण्याची मला शक्ती दे. ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्या कुठल्या हे समजून घेण्याची मला हुशारी दे. आणि कुठल्या गोष्टी बदलू शकतात आणि कुठल्या गोष्टी बदलू शकत नाहीत हे कळण्याची मला बुद्धी दे. कधी कधी काय होतं, जे कधीच बदलू शकणार नाहीत अशा लोकांचा स्वभाव बदलण्यासाठी आपण खूप आटापिटा करतो. तिथेच सगळा गोळ होतो. काय आहे, ज्या गोष्टी करता येत आहेत त्या करायला, आणि ज्या करता येत नाहीये ते सोडून द्यायला शिकलं पाहिजे. तुझ्यासारख्या तरुण मुलाला मी हे सांगणं म्हणजे माझीच हुशारी जरा कमी पडते असं आहे खरं तर. नाही, कारण कधी कधी तरुण मुलांना अशी अजब मॅच्युरिटी दाखवून जातात. पण तरी बाप म्हणून सांगताय, त्रास करून घेऊ नकोस. जरा असा तटस्थ होऊन सगळ्या गोष्टींकडे पहा. तुला नेमकं काय बोचतंय ते मला कळत नाहीये, पण हा उपाय करून बघ, पडतोच लागू. अरे बबड्या, आल्या आल्या नानामृत पाजलं ना तुला मी. आणि हो, दुसरा विषय तुझ्याशी बोलायचा होता, म्हणजे चित्राच्या नोकरीबद्दल. संजीवनी मला म्हणत होती की ती नोकरीसाठी प्रयत्न करते. आम्हाला दोघांनाही असं वाटतं की तुझ्याच ऑफिसमध्ये तो जॉब तिला परत मिळाला तर बरं होईल. तर जरा पाहशील का? हो, मग लवकरात लवकर प्रयत्न कर. काय अशा सिच्युएशन मध्ये तिला नोकरी मिळणं फार आवश्यक आहे रे. अर्थात तूही हाच विचार केला असशील ना? हो, पण आमच्याकडे थोडं कठीण दिसतंय. आपण अशक्य तर नाहीये ना. बघ ना, प्रयत्न कर ना. अर्थात मी तुला हे सांगायला नको वेगळं, काय इतर ठिकाणांपेक्षा तुझ्याच ऑफिसमध्ये राहिली तर तुझंही लक्ष राहील ना. आमच्या ऑफिसमध्ये कठीण दिसतंय. असं खोटं बोललो मी बिनदिक्कतपणे.
तुला बरं वाटत नाहीये का? की ऑफिस मध्ये काय झालंय? तू खूप अस्वस्थ आहेस. मी चित्राविषयी बोलते म्हणून? हो, तू काहीतरी खूळ घेतलंयस डोक्यात आणि त्याचा उगीच त्रास होतोय मला. मला नसतं का जाणवलं मेघना, तिच्या मनात तसं काही असतं तर. आदित्य, तू प्लीज समजून घे. ती तिच्या नकळत तुझ्याकडे ओढली जाते. त्यामुळे आता तुझ्याशी तिच्या वागण्यात कदाचित काही फरक पडला नसेल, पण दुर्लक्ष केलं तर तो पडेल आणि मग सावरणं खूप कठीण जाईल. मेघना प्लीज, तू हे काही माझ्या डोक्यावर थापू नकोस. ती जर माझ्या प्रेमात पडली तर ते मला जाणवेल. दॅट्स इट. का तू समजून घेत नाहीस आदित्य? कारण हा शुद्ध वेडेपणा आहे. हो आहेच. आज ती तिच्या बाजूने तुझ्या प्रेमात आहे, पण उद्या तुझा प्रतिसाद मिळावा अशी आशा तिच्या मनात निर्माण होणारच. त्या आधीच तिला यातून बाहेर काढायला पाहिजे, नाहीतर तुझा प्रतिसाद नाही म्हटल्यावर ती खूप दुखावली जाईल. आणि मी प्रतिसाद दिला तर? तू तसं करणार नाही हे पक्क माहितीये मला, म्हणून तेवढा कॉन्फिडेंटली बोलतीये. नाही यार, जोक सपाट. पण मेघना, तू जे काय म्हणतेस ना ते खरं नाहीये. त्यामुळे या विषयावर आता पडदा पाडण्यात येत आहे. नाही आदित्य, तू हसलास, तू दुर्लक्ष केलंस किंवा मान्य नाही केलंस तरी ही फॅक्ट आहे की चित्रा तुझ्याकडे ओढली जातीये. आणि चांगुलपणाचं तुझं साधं बोलणंही लवकरच तिला तुझं तिच्यावरचं प्रेम वाटायला लागेल आणि मग खूप उशीर झालेला असेल. तू तिला आधार दे, पण तिचा आधार होऊ नकोस.